कोटी लाडक्या बहिणींचा लाभ थांबलाय। दरम्यान पुढील आठवड्यामध्ये चारचाकी वाहनांची पडताळणी होणार आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित आहे। मात्र फेब्रुवारी संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही आहे। मात्र आपण जर बघितलं तर आता मार्च महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार आहे। तोपर्यंत चारचाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा पूर्ण होणार आहे, ही माहिती सध्या तरी दिली जाते। लोकहिताच्या कामामध्ये अडथळा टाकला आणि म्हणून लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घातला, कोर्टात गेले, पण त्यांना कोर्टाने देखील नाकारलं आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड असं आम्हाला मदत केली आणि लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला आणि म्हणून आज प्रचंड असा विजय मिळालाय। लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, सगळ्या आणि मग या सर्वांनी मिळून मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही, खात्री बाळगा। लाडक्या त्याचबरोबर त्याने एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली आहे, ती योजना कधी बंद होणार नाही। लेख लाडकी लखपती योजना आहे। आता मला आपल्या मनीषाताईंनी सांगितलं 3000 महिलांनी आपल्या या काय केलं, त्यांनी क्रेडिट सोसायटी चालू केली। या लाडक्या बहिणींनी 1500 रुपये जमा करून 3000 लोक एकत्र आले, क्रेडिट सोसायटी चालू केली। ही एक चालना देणारं एक इकोसिस्टम आहे, ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही योजना आहे आणि म्हणून काही लोकांनी आपल्या घरगुती अडचणी सोडवायला त्याचा पैसा वापर केला, काही लोकांनी अशा क्रेडिट सोसायटी केल्या, काही लोकांनी छोटे व्यवसाय मोठे केले। हे खरं म्हणजे सरकारचं काम आहे। सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं। आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायला आमचा जन्म झालेला आहे। कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले पाहिजे तरच सरकार, आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून एवढ्या योजना आपण आणतोय, त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे। तुम्ही आज पक्षात प्रवेश करताय, तुम्हाला सांगतो की खूप माझ्यावर आरोप प्रत्यारोप 2.5 वर्ष काय काय आरोप केले, काय काय शिव्याशाप दिले। काल मला परवा दिल्लीला महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला। पोटदुखी सुरू झाली, लगेच त्यांनी साहित्य संमेलनाचा उद्धार केला, साहित्यिकांचा उद्धार करून टाकला, महादजी शिंदे यांच्या वंशाचा अपमान केला। बरं, ज्यांनी मला पुरस्कार दिला पवार साहेबांनी, त्यांनी एकेकाळी त्यांना मुख्यमंत्री केलं, त्यांचाही उद्धार केला। माझं तर जाऊ द्या, माझं काय, माझ्याला रोज त्या शिव्या देतात, म्हणाले हे अमित शहांचा पुरस्कार आहे। बरं, त्यांचा काय संबंध? म्हणजे त्यांचाही उद्धार केला। म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, ज्या आज मी सकाळी पण मग कुठे भाषणात म्हटलं की राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये लिहिलंय की मोदीजी आप महान हो। म्हणजे हा देशाचा आपला गौरव आहे। लगेच पोटदुखी सुरू झाली, पोटदुखी एवढी वाढते की ती बरी होत नाही। कुणाला चांगलं काय मिळालं की पोटदुखी सुरू झाली, कारण ते डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतात। आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय राजकीय बोलत नाही, पण आपल्याला ते माहित आहे ना तुम्हाला, आणि म्हणून तुम्हाला माहित आहे त्यावरून ताक कळणार आहे तुम्ही लोक आहात, आणि त्यामुळे या विदर्भामध्ये आज आपल्याला काम चांगलं करायचं आहे। आता लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली, आता जसं किरणने सांगितलं की जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, ग्रामपंचायती, खरं म्हणजे आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। आता आमच्या निवडणुका झाल्या, खासदार झाले, मंत्री झाले, आमदार झाले, कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे झाले। आता या कार्यकर्त्यांनी, ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्या निवडणुका आहेत। आता कार्यकर्त्यांना मोठं करायचं, त्यांना संधी द्यायच्या निवडणुका आहेत। तुमच्यातले काही लोक आता नगराध्यक्ष आहेत, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोणी पंचायत समिती सदस्य, कोणी सरपंच, या ठिकाणी अनेक पदं आपल्याला मिळतील। शेवटी आपला पक्ष जो आहे हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही, हा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा। बाळासाहेब जसे सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण त्यांच्या पश्चात सहकार्यांना घरगडी समजू लागले, मालक आणि नोकर समजू लागले, असा पक्ष पुढे जात नाही। आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या शिबिरात म्हणाले होते, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। म्हणजे जो काम करेल तो पुढे जाईल। इथं काही वशिला नाही, इथं काही पद घेता नाही, वशिला लागत नाही। आणि मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, पद देताना जे काम करणारे ताकदीचे पदाधिकारी आहेत त्यांना पद द्या, पक्ष वाढवणाऱ्याला पद द्या। हा माझा आहे, हा माझा नाही, हा लांबचा आहे, हा दूरचा आहे, हा जवळचा आहे, हा मला सल्यूट करतो, हा मला नमस्कार करतो, हे बिलकुल आपल्या पक्षामध्ये चालत नाही। कारण शेवटी तुमचा प्रमुख जो आहे हा कार्यकर्ता, मुख्यमंत्री होता तेव्हाही, उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, कालही कार्यकर्ता म्हणून, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे।
त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा मोठा करा, कार्यकर्त्याला जपा. कार्यकर्ता हेच आपलं भांडवल आहे, कार्यकर्ता हेच ऐश्वर्य आहे आपलं, कार्यकर्ता हीच आपली दौलत आहे. म्हणून त्या कार्यकर्त्याला जपणं हे आपलं काम आहे. म्हणून कधी कुठलाही कार्यकर्ता संकटात असेल, अडचणीत असेल तर त्याला मदत करण्याचं काम नेत्यांनी केलं पाहिजे, ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असते. आणि म्हणून या पक्षामध्ये आपल्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा आपला पक्ष आहे, दिघे साहेबांच्या विचारांचा आपला पक्ष आहे. आणि म्हणून लोक जुळत आहेत. का जुळत आहेत, काय येत आहेत, सगळ्या पक्षातले लोक इथं आपल्या पक्षात येतात. येणाऱ्यांची रीग लागलेली आहे, येणाऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणावर वेटिंग लिस्ट आहे की रोज लोक प्रवेश करतात, मुंबईत प्रवेश करतात. एकदा तर मी दिल्लीत गेलो, दिल्लीमध्ये प्रवेश, नागपूरचे अधिवेशन होतं तिथं प्रवेश. म्हणजे प्रवेश हा जो येतोय आणि जो विश्वास आपण दाखवत आहे, या विश्वासाला हा एकनाथ शिंदे कदापि तडा जाऊ देणार नाही. हा विश्वास आपण बाळगा. तुमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे, तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्या लोकांना मदत झाली पाहिजे. या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जे गरजू, जे वैद्यकीय मदत ज्यांना लागते, आपलं शिवसेना वैद्यकीय कक्ष पण आहे, डॉक्टर शिवसेना वैद्यकीय कक्ष पण आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे वैद्यकीय फाउंडेशन पण आहे. आणि मुख्यमंत्री सहायता निधी 2.5 वर्षात 460 कोटी रुपये आपण दिले. आणि मागच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा माझ्या अगोदरच्या महाविकास आघाडी 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये दिले. मी सांगतो 60, 70 हजार, 80 हजार लोकांचे आपण जीव वाचवले. मला आठवतंय, तुम्हाला मुद्दाम मी सांगतो, कोल्हापूरच्या सभेमध्ये एक मुस्लिम एक मुलगी आली माझ्यासमोर, एक छोटं बाळ घेऊन आली. मी म्हणालो इथं काहीतरी अडचण असेल, काहीतरी समस्या असेल. त्यांना विचारल्यानंतर मला सांगितलं इसका नाम दुआ है. बोले दुआ, अच्छी बात है. बोले नहीं, आपने मुख्यमंत्री सहायता निधि से पैसे दिए करके इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम दुआ रखा है. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यामध्ये येतात, मोठं हॉस्पिटल आहे सुपर स्पेशालिटी ज्युपिटर. लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतं, त्याचं शस्त्रक्रिया आपण करतो. ती महागडी शस्त्रक्रिया आहे, पण तिथं आपण मोफत करतो, विनामूल्य करतो. आतापर्यंत 7,000 लहान मुलांच्या हृदयावरच्या छिद्राची शस्त्रक्रिया केली आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम आपल्या टीमने केलंय. असं सगळं कोविडमध्ये तर तुम्ही पण काम केलंय. हा एकनाथ शिंदे कधी डरणारा नाही, घाबरणारा नाही. आज कुठेतरी कोणीतरी काल परवा मेल पाठवला, मला पत्रकारांनी विचारलं, मला अरे असल्या धमक्या किती आल्या, किती गेल्या, एकनाथ शिंदे कधी घाबरला नाही, घाबरणार नाही. जेव्हा मला आठवतं आनंद दिघे साहेब होते त्यावेळेस लेडीज बार, डान्स बार बंद केले, तेव्हा देखील असे हल्ले झाले आणि अशा धमक्या आल्या. जेव्हा आपल्या गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो तेव्हाही अनेक धमक्या आल्या, पण गडचिरोलीच्या धमक्यांना, नक्षलवाद्यांना मी घाबरलो नाही. आपल्या पोलिसांनी बरोबर त्यांना ठिकाणावर लावून टाकलं. आज नक्षल मुक्तीकडे चाललोय. आता देवेंद्रजी काम बघतात पालकमंत्री म्हणून, आणि मला अभिमान आहे की जेव्हा मी पालकमंत्री होतो त्यास पहिला प्रकल्प सुरजागडचा कोणी हिम्मत करत नव्हतं महाविकास आघाडीमधून, तेव्हा या एकनाथ शिंदेने हिम्मत दाखवली आणि सुरजागडचा प्रकल्प सुरू झाला. तर 10,000 लोक काम करतात. आता स्टील इंडस्ट्री तिकडे जातीये गडचिरोलीमध्ये. आज विकासाच्या वाटा सुरू झाल्या. आपल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, या विदर्भामध्ये देखील आपल्याला विकास करायचा आहे, उद्योग आणायचे आहेत. आणि म्हणून उद्योग विभाग आपल्याकडे, उद्योग आपण आणू. या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा आहेत ते देण्याचं आपण काम करू. खऱ्या अर्थाने विदर्भाला न्याय देण्याचं काम महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज आपल्याला गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक आणि लोकांच्या महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साइज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बॅट्समन पोलीस. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल, तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे. लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे. येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला, आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे. ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे, कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे. अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे. ओके, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.